यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। त्याचबरोबर लाखवड 11 टीम संघाचे संघनायक आपण देखील या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपला देखील सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत। व्यासपीठावरती आपण देखील या लाखवड 11 टीम आपण देखील यायचं आहे आणि आपला देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत। या स्पर्धेची आठवण म्हणून आपला देखील सन्मान चिन्ह देऊन आपण देखील या ठिकाणी शुभ सन्मान करतोय। यानंतर आपण जाऊयात मॅचच्या दिशेने। क ग्रुप मधून पहिली मॅच निपाणी विरुद्ध असली यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल। टॉस जिंकल्यानंतर असली टीमने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि टीम निपाणी तात्या संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय। आणि या मॅचची कहाणी ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मायक्रोफोन मध्ये आवाजामध्ये बदल करूयात आणि मायक्रोफोन वरती जॉईंट आमच्या समेत होतील ज्यांचा आवाज आपण कालपासून ऐकतोय, आजच्या दिवसामध्ये देखील ऐकणार आहात। कोरोशी गावचा एक बुलंद आवाज, केएसकेचा एक गोड आवाज। आमचे साथी समालोचक गुरुवर्य सन्माननीय गणेश दादा शिंदे साहेबांना विनंती करतो की इथून पुढे या मॅचची कहाणी आपल्या वाणीतून रंगवायची आहे। धन्यवाद। त्याचबरोबर नयनदादा संकपाळ आपण देखील या व्यासपीठावरती आपला देखील या ठिकाणी आयोजक कमिटीच्या वतीने शुभ सन्मान केला जातोय। आपण देखील या व्यासपीठावरती हॅलो, दोन्ही संघाचा 12th मॅन टीम शिवशक्ती असली विपक्ष टीम निपाणी तात्या। आणि एक सूचना करतोय मित्रांनो तुम्हाला की जे डकआउट बाजूला बनवलेत ना आमच्या समालोचन कक्षाच्या, ते आपल्या येणाऱ्या मॅचच्या टीमसाठी आहेत मित्रांनो। याची आपण प्रत्येकाने थोडीशी नोंद घ्यायची। जर इथून पुढे कोणतेही मुवमेंट डकआउटच्या बाहेरून झालं तर त्या टीमला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची दक्षता घ्यायची। आपला खेळाडू कोणताही डकआउट पासून वेगळ्या बाजूने जर मैदानाच्या आतमध्ये गेला तर त्या टीमला दंडित केलं जाईल, याची दक्षता घ्या। आपलं असोसिएशन नियमाला धरून चालतोय, लक्षात घ्या आपण प्रत्येक टीमनी, कारण संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपला अनुकरण अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राने घेतलंय, त्याची आपण प्रत्येकाने जाणीव ठेवायची। आणि आपल्याला जे डकआउट आहे ते दिलेले आहे, तिथे आपली मॅच चालू असताना आपण बसून घ्यायचंय। जाऊया मॅच कडे। स्ट्राइक एंडला सागर, नॉन स्ट्राइक एंडला सुभाष सुतार तात्या। सागर सुतार खऱ्या अर्थानं केएसके क्रिकेट मधील एक कोहिनूर। खऱ्या अर्थानं मी सागर सुतार यांच्याबद्दल सातत्यानं सांगत असतो की 100 मॅचेस सागर सुतार यांच्या नावे कित्येक आहेत। त्याचबरोबर आपण जर टीम असलीचा विचार केला तर एक उभरती टीम म्हणून सातत्यानं टीम असलीकडे आपण पाहत असतो। तर मॅच मात्र नव्याने आहे। टीम खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं सी गटातून पहिली मॅच शिवशक्ती असली विपक्ष टीम निपाणी तात्या। एज लागली आहे परंतु थर्डमॅन रिझनला चेंडू जाईल डी झोन मध्ये आणि खऱ्या अर्थानं तिथे एक आणि एकच धाव प्राप्त होईल। धावसंख्येचा आपण विचार केला तर 5 धावा धावफलकावरती जमल्यात। कारण मित्रांनो खरं पाहिलं गेलं ना, जे आपले असतात ना त्यांना हक्कानं सांगायचं असतं। आम्ही अख्ख्या पश्चिम महाराष्ट्राभर एक म्हटलं जातं ना अभिमानाने मिरवत असतो, होय आम्ही केएसकेचे आहोत आणि आम्ही केएसके मधूनच पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक गाव 11चं क्रिकेट आणलंय आणि त्याला नक्कीच साजेसे प्रत्येकाने नक्कीच वर्तन करावं ही एक अपेक्षा असते। कारण मी मला वाटतं मागच्याच आठवड्यामध्ये कोल्हापूर शाहूवाडीची स्पर्धा करत असताना याच मैदानामधून सांगत होतो की होय आम्ही आणलंय 2016ला ग्रामीण क्रिकेट, एक गाव 11चं पहिलं असोसिएशन सातारा जिल्ह्यामधून आम्ही आणलंय आणि खरोखरच त्याचा फार अभिमान आहे आम्हाला। आणि त्यासाठी प्रत्येक कर्णधाराकडून खेळाडूकडून एक अपेक्षा असते आमची की या महाराष्ट्राला आपण दाखवायचं, दाखवून दिलंय की एक गाव 11चं क्रिकेट सुद्धा ग्लॅमर क्रिकेट आहे आणि त्याच दृष्टीने प्रत्येकाने मित्रांनो वागायचं। पुन्हा एकदा मैदानाकडे जाऊया। इथे रिव्हर्स स्विच खरं पाहिलं गेलं ना तर मित्रांनो ज्यावेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये 4 षटकं खेळासाठी उतरत असतो त्यावेळी थोडासा वेळ व्यतीत करणं गरजेचं असते। कारण एक गाव 11मध्ये पहिले 2 ते 3 खेळाडू खूप महत्वाचे असतात। त्याचं आता ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं, जर प्रताप सकपाळ 2 ओव्हर राहिले असते ना तर ही मॅच लाखवड संघ घेऊन गेला असता। ओ तात्या
ओल्ड इज गोल्ड म्हटलं जास्त ना 40+, परंतु अजूनही तोच जज्बा, तीच ताकद खऱ्या अर्थानं सुभाष सुतार दाखवत आहेत. खरं पाहिलं गेलं तर जरी वय झालं तरी माझ्यातलं क्रिकेट अजून बरंच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आणि खरंच सलामीला आल्यात. म्हणजेच काय तर तीच ताकद आहे अजून हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय तात्या यांच्याकडून. आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे ऑन साइडला. या इथे मात्र फटका आला परंतु डी झोन मध्ये जाईल हा चेंडू एका धाबेसाठी. एक लॉंग ऑनला आहे आणि आता मात्र षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाच्या अंतीचा लेखाजोखा आपण जर पाहिला तर विदाउट लॉस 12 धाबा टीम निपाणी तात्या असं आपण स्कोअरबोर्डला पाहतोय. आता मात्र खऱ्या अर्थानं दीपक यांचं षटक संपलं. पुन्हा आता कोणाला निमंत्रित केलं जाते पाहायचं आहे. ओव्हर क्रमांक 2 साठी मॅन्डेटरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलं. म्हणजेच काय तर तुम्हाला आता बाउंड्री लाईनला प्रोटेक्शन मात्र 5 क्षेत्ररक्षकांचं मिळणार आहे आणि ज्यावेळेस 180चे मैदान असतात त्यावेळेस थोडंसं ऍडव्हान्टेज असते कारण फाईन लेग स्क्वेअर लेग हे 2 बाउंड्री लाईनचे क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये मिळत असतात. म्हणजेच काय तर फलंदाजांची इथे थोडीशी कसरत करावी लागते त्यांना. सागर सुतार आता मात्र काय स्ट्रॅटेजी वापरणार आहेत पाहायचं. ओम मात्र निघालाय. ओ इथे फटका बसला. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक थोडंसा बबलिंग परंतु यस मोठी विकेट मोठा धक्का. सागर सुतार बॅक टू द पॅव्हेलियन. हडबडाट मी आता सांगत होतो मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण 4 षटकाच्या मॅचेस खेळतो ना ज्यावेळेस आपल्यावरती टीम जास्त निर्बल असते ना 70-80% त्यावेळी आपली जबाबदारी दुग्णित झालेली असते आणि त्या दृष्टीने मात्र फक्त फटकेच खेळायला मी आलोय असं नसतंय कारण तुमचं उभं राहणं हे तुमच्या टीमसाठी खूप महत्वाचं असते. परंतु हे ते चुकी होते. सागर सुतार मात्र माघारी परततात. मोठा धक्का लागला टीम निपाणी तात्या या टीमला कारण आपण सातत्यानं जर पाहिलं कालच्या सत्रामध्ये सुद्धा एक टीम सिंधीचा विचार केला तर तिथे 2-3 बॅट्समन चांगले होते. न्यू बॅटर अक्षय सुतार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. ओमनी मात्र मोठी कामगिरी केली आहे. टीम खऱ्या अर्थानं अचली मात्र थोडीशी ऍक्टिव्हिटी झालेली पाहायला मिळेल आपल्याला का पाहायचं आहे. अक्षय सुतार ऑन स्ट्राईक. ओ सुरेख आहे. आपल्यातून चेंडू हाताळला होता आणि त्यावरती चांगला फटका पाहायला मिळाला. अगदी सहज सॉफ्ट हँडेड खेळताना पाहायला मिळाला. अगदी गलीच्या दिशेने ढकलला. एकदा कंप्लीट झाली असं नेक्स्ट मॅच या ठिकाणी खंबील सोरगे 11 विपक्ष टीम अक्कलपे 11. पहिला कॉल असेल. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपला नाणेफेकीचा कॉल केला जाईल याची आपण दक्षता घ्यायची आहे. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. हाय अँड हँडसम. बिग 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 षटकार होतोय. वेल प्लेड सुभाष सुतार. ताकद अजूनही आहे. तो जज्बा आहे कारण जवळजवळ मी पाहतोय 20 ते 22 वर्षाचा कालखंड झाला. सुभाष सुतार आपल्या टीम साठी योगदान देत आहेत आणि अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. कित्येक खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झाले आणि अजूनही खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. ओ एज लागले. अप्पर कट झेलची संधी. ओ जवळ जवळ पोहोचले कीपर परंतु थोडासा हात मात्र बॉडीच्या लगत ठेवले आणि इथे मात्र डी साठी एक चेंडू धाव देऊन जातोय. धावसंख्येचा आपण जर एकूण विचार केला तर 20 धावा आतापर्यंत धावफलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. ओम पुन्हा एकदा पुलटॉस. ओ अल्ला ऑन द कार्पेटच्या साहाय्याने अगदी समोरच्या दिसेला तिथे बबलिंग झालं. हो या स्लिपिंग चेंडू गेला अगदी साइड स्क्रीनच्या खालती 4 धाब्यांसाठी आणि षटकामध्ये आणखीन एक चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या 24 ऑन 1 विकेट्स. टीम 24 ना 24 ऑन स्कोर बोर्ड. 24 म्हटलं ना मित्रांनो की नक्कीच एक 24चा आकडा म्हटलं की आपल्याला आठवतं 24 एप्रिल 1973 साली जन्म. 24 तात्या बॅटिंग चांगले परंतु जरा ऐकायला कमी यायला लागले काय
नक्कीच एक चांगला परफॉर्मन्स आताही तात्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू गोलंदाजी मार्क वरती गणेश. स्ट्राईक एंडला मात्र अक्षय सुतार आपल्याला पाहायला मिळतील. ओ इनसाइड आउट, अतिशय देखना फटका. जरी एक धावली, पहा काय रनिंग आहे यार, लाजबाब. वेल प्लेड तात्या, सुपर. इथे मात्र अजूनही त्या जोश मध्ये गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, परंतु फटका अक्षय सुतारांच्या बॅटमधून चांगला आपल्याला पाहायला मिळाला होता. गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरतून. लॉफ्टेड केला, ताकद थोडीशी कमी आहे. झेलची संधी आहे आणि झेल मात्र धरणीला दार, परंतु पहा तात्या काय थांबायचं नाव घेत नाही. भाग मिल्का भाग. इथे मात्र अगदी सुपर मान झालं आणि इथे मात्र एकीचं दुहेरीमध्ये अगदी कन्व्हर्टेशन केलं जात आहे. लाजबाब. इथे मित्रांनो कॅचेस विन द मॅचेस असं मॅचचं सूत्र असतं. पकडो कॅच जीतो मॅच. आणि हे खऱ्या अर्थानं करत असताना असं काही सूचना येतात पंचांच्या माध्यमातून. ॲज अ परफेक्ट मॅन व्हा मित्रांनो, मी सातत्यानं सांगत असतो. पुन्हा रडार हो. आता थोडासा नक्कीच बाट खालतून आली, चेंडू डी झोन मध्ये नक्की गेलाय, परंतु फक्त एकच धाव असेल. फुटवर्क कमी पडत आहे मी म्हणेन, कारण जे चेंडू फक्त फुल लेंथ आले त्यावरतीच आता प्रहार झाले. इथे थोडासा फुटवर्कचा नक्कीच उपयोग करणं अक्षय सुतारला गरजेचं असेल, कारण सातत्यानं आपण जागेवरती उभे राहून आपले फटके लागणार नाही आहेत. त्यासाठी तुम्हाला चेंडू पर्यंत पोचावं लागेल, चेंडूची लाईन वरती जावं लागेल. इथे मात्र गणेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच सेकंड कॉल, टीम खंबील चोरगे विपक्ष टीम अक्कलपे. आपल्याला या पहिल्या इनिंग नंतर लगेच टॉस साठी यायचं, याची आपण दक्षता घ्या. स्पर्धा पाहताय स्वर्गीय विकास कदम स्फूर्ती चषक 2025 अक्कलपे लामज ग्रामस्थ आणि लामज मुंबईकर यांच्या विद्यमानाने. ओ वा भाई वा, गणेश लाजबाब. जशी सुटावी बंदुकीतून गोळी तसा सुटतोय चेंडू मात्र गणेश यांच्या हातामधून. एक डी मात्र नक्कीच अर्जित झाले बाईच्या स्वरूपामध्ये, कारण यष्टी रक्षकांचा सुद्धा अंदाज चुकला, कारण थोडीशी गती मात्र वाढलेली पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गणेश मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. ओ यास इथे मात्र पंचांचा जोर कसा आवाज झालाय, झेल घेतलाय, परंतु इथे मात्र काय घडणार आहे तर नो बॉल पंचांच्या माध्यमातून इथपर्यंत पोहोचलाय. फ्री हिट असेल, 9+1 म्हणजे 2 धावा अर्जित केल्या जातील. मला वाटतं ओव्हर द पिच झाले. कुठेतरी चांगली रिदम मध्ये गोलंदाजी आली होती. या चेंडूने थोडासा आता रिबस घेतलाय का, पुढचा चेंडू कसा असेल. फ्री हिटचा चेंडू आहे आणि यस इथे मात्र भिरकावलाय, फेकून दिलाय सी कॉर्नर. यस 1 बाउंड 4 धावा. सुभाष सुतार इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. संधीचा फायदा घेतलाय. फ्री हिट होता. 38 ऑन स्कोर बोर्ड, 36 धावा. ओव्हर क्रमांक 3 मार्गस्थ आहे. गणेश पुन्हा एकदा लाभ केला, अगदी लेट कट केला. तिथे मात्र यष्टा कव्हर बॉर्डर लाईनला क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं बबलिंग झालं आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एकीच दुहेरीमध्ये परिवर्तन झालं. स्कोर बोर्ड झाला 38 ऑन स्कोर बोर्ड. 1 विकेट लॉस. टीम निपाणी तात्या. खऱ्या अर्थानं असं वाटलं होतं सागर बाद झालेत, म्हणजे कुठेतरी धावांचा ओघ अटला जाईल, परंतु सुभाष सुतार मात्र ऍक्टिव्ह झालेत. चांगली फटकेबाजी आतापर्यंत. 3 चौकार 1 षटकार च्या साह्यानं फलंदाजी चालले सुभाष सुतार. किती आहे सुभाष सुतार? 22. गोलंदाज आनंद मात्र गोलंदाजी मार्क वरती आलाय. फुल टॉस आहे. अक्षय सुतार. ओ लाजवाब झेल टिपलाय. बेल कॅचर अफलातून आहे. कोण होता तिथे?
ओम याच्या माध्यमातून खरोखरच अप्रतिम झेल टिपलाय. जिथे सहज सोपे झेल सुटले गेले तिथे मात्र एक चांगला झेल अगदी जवळजवळ षटकाराकडे मार्गस्थ झालेला चेंडू परंतु इथे थांबवलाय आणि माघारी पाठवलंय खऱ्या अर्थानं अक्षय सुतारला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती आनंद यांना मात्र यश प्राप्त झालंय. आनंद पुन्हा एकदा निघतील आता मात्र किरण. ओ लेटकट तिथे गेली. ओ चुकी झाली आहे. तुम्ही खालती वाकणार नाहीये तर चेंडू तुमच्या हातामध्ये येणार नाही. इथे मात्र जातोय चेंडू अगदी पॉइंट आणि गलीच्या मधून दंदन 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 4 धाब्यांसाठी अतिशय देखणा फटका किरण सुतार यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाला धावा कशाही येऊ द्या धाब्यांची गरज असते. धावसंख्या मात्र 42च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. आणखीन एक धमाका येतोय का? हो आलाय. भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून देखना सक्सेसफुल पूल 6 धाव्यांसाठी. वा भाई वा. अगदी पॅव्हिलियन मधून सेट होऊन आलाय किरण सुतार आणि त्याच प्रकारची फलंदाजी चालली मैदानाच्या आतमध्ये. पाहिलं गेलं तर आनंद पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली परंतु नंतरचे चेंडू थोडेसे लूज पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा परंतु आता फटका बसला. झेलची संधी आहे आणि या संधीचं केलंय सोनं. विकेटचं झालंय पतन. किरण सुतार बॅक टू द पॅव्हिलियन. खूप खराब गोलंदाजी होते मी म्हणेन कारण तुमच्याकडे गती नाही तर तुम्ही शॉर्टपिच गोलंदाजी करू शकत नाहीये परंतु इथं फटका थोडासा फसला किरण सुतार यांचा त्यामुळे कुठेतरी चेंडू हातामध्ये आलाय. अन्यथा जर ताकद परफेक्ट लागली असती तर हाही चेंडू बाहेरून आणावा लागला असता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदर्श मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. शेवटचेच काही चेंडू शेष आहेत. पहिल्या सत्रातील शेवटचा कॉल करतोय आम्ही. टीम खांबील चोरगे विपक्ष टीम अक्कलबे. आपण टॉस साठी हजर राहायचं आहे. दीपक पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील. फुल टॉस. हो यू मिस आय डेफिनेटली हिट. क्लीन बोर्ड अगदी सटीक यॉर्कर परफेक्ट यॉर्कर. धावसंख्या 48च्या घरामध्ये आहे आणि बॅक टू बॅक विकेट होत आहेत. हॅट्रिक ऑन आहे दीपक यांच्यासाठी. ओव्हर हॅट्रिक 3 विकेट तर या षटकामध्ये मिळवल्यात परंतु मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. हॅट्रिकची संधी आहे. कालच्या दिवसामध्ये एक हॅट्रिक झाली आहे. न्यू बॅटर योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक ऑन दीपक यांच्यासाठी नक्की सुवर्ण संधी आहे. न्यू बॅटर आहेत. पायाचा हॅट्रिक प्राप्त होईल का? नाही. इथे मात्र अगदी समोर लॉंग ऑफच्या दिशेने फटका खेळा दुसऱ्या धावेसाठी प्रस्थान झालंय आणि बघता बघता पास उभा सुतारांचं कौतुक करावं तेवढं कमी यार. तात्या कुठून येते तुमच्याकडे एवढी एनर्जी? आम्हालाही काहीतरी नक्कीच मार्गदर्शन करा असं म्हणायची वेळ येते कारण मित्रांनो 40+ आणि नक्कीच खऱ्या अर्थानं एखाद्या नवोदित खेळाडू 16 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असा फिटनेस सुभाष सुतार यांचा. वेल प्लेट तात्या. धावसंख्येचा आपण विचार केला तर 50 धावा धावफलकावरती लागल्या. 51 धाब्यांचं आव्हान असेल. टीम खऱ्या अर्थानं शिवशक्ती असली. चला दोन्ही टीम्स आपापल्या डकआउट्स मध्ये आणि पुढचा टॉस करतोय आम्ही. टीम खांबील चोरगे विपक्ष टीम अक्कलबे. आयोजकांना विनंती करतो चला आपण टॉस करून घ्या. आजचा वेळ आहे ना खूप महत्वाचा आहे. 5:30ला अंधार होणार याची नक्की खात्री बाळगा तुम्ही. 5:45 जास्तीत जास्त. आणि इथे पाहिलं गेलं तर थोडासा खाडी लगत मैदान आहे आपलं. मच्छरचा एवढा मोठा प्रादुर्भाव आहे इथे तर उभं राहण्याची ताकद नसते मित्रांनो. त्यासाठी जेवढ्या लवकर संपवता येतील मॅचेस तेवढ्या संपवा ही एक विनंती राहील. आणि टॉस करा चला आयोजन समिती. चला दोन्ही टीम्स. टीम खांबील चोरगे टीम अक्कलबे.
चला आयोजक थांबले तिथे येऊन दोन्ही टीम्स, टीम अक्कलपे, टीम खांबिल चोरगे, आमचा आवाज पोहोचतोय का? शशिकांत भातोसे आपण कमिटी मेंबर आहात, आपल्या टीमला अलाउन्स केलं जातंय. मित्रांनो हे लाईव्ह प्रेक्षेपण जातंय. चला टीम निपाणी आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सागर चला सलामीची जोडी पाठवा. शिवशक्ती आचली वेळ घेऊ नका मित्रांनो, प्लीज सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. अनिल शिंदे आपल्याला विनंती, आपण मुख्य व्यासपीठावरती यायचंय. अनिल शिंदे जरा मॅच खेळे. स्ट्राईक एंडला ओम लापटेट केला, चांगला फटकाय, अगदी कव्हर आणि पॉइंटच्या डोक्यावरतून चेंडूला पाठवलंय. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी योगेश सुतार 12व खेळून आहेत का त्यांचे 12व निपाणी तू आहे ना. योगेश सुतार पुन्हा एकदा सुरेख आहे, अफलातून आहे. सागर सुतार तर नक्कीच सातत्यानं आपण जर पाहिलं ह्या घटना सागरच्या बाबतीत सातत्यानं घडत असतात आणि त्यासाठी पाठीमागच्या क्षेत्ररक्षकाला सज्ज ठेवायला पाहिजे आणि ती सूचना असते सागर सुतारची. एस्टनच्या पाठीमागे चांगली कामगिरी. ओम पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. योगेश सुतार गोलंदाजी मार्क वरतून किती धावा 51 करायच्या ना 51. वा भाई वा, हा बॉली, परंतु तिथे झेलची संधी आहे आणि इथे मला वाटतं अक्षय सुतार आहेत आणि इथे एक चांगला झेल टिपलाय आणि ओमला मात्र माघारी पाठवलं. थोडासा हाफ बॉली चेंडू होता, त्याला कुठेतरी फ्रंटला घेण्याचा प्रयत्न केला, परंतु चेंडू थोडासा बॅटच्या वरच्या भागामध्ये लागला, त्यामुळे ओमचा चेंडू मात्र बाहेर जाऊ शकला नाहीये. अजून आले नाहीत पुढचे. तेटले आणि कोणाला खेळवायचं? कालची मॅच आहे कधी. ठीक आहे, या ठिकाणी क्वार्टर फायनल क्रमांक 2 अर्थातच टीम तेटली आलेत का? त्यांना होऊ द्या ना, त्यांना जाऊ द्या, मोकळं होऊ द्या. त्यांचे घेऊन टाका ना, ते मोकळा होईल. एक टीम तेटली विपक्ष टीम केगर सोरशी क्वार्टर फायनल क्रमांक 2 या स्पर्धेतील ती मॅच आता होईल आणि दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती करतो, फलंदाजाचं नाव, प्रॅक्टिस चालले, आले आणि गेले. इथे टीम संदेश टीम आचली
आपला टोळत मान कुठे आहे मित्रांनो? तुमचे बॅटिंग आहे यार. पॅनेडी लावा नाही त्याला. काय आहे त्याला बोल ना अक्षयला. हे अक्षय इथे आहे ना जरा वरती. काय इथे 12 प्लेयर येत नाही इथे. आलाय कोण झाला? अरे बॅट्समन 12वा खेळाडू येत नाही. सरळ पॅनल्टी तरी द्या. 12वा खेळाडू कुठल्या टीमचा येत नाही काय नाही. सरळ पॅनल्टी द्या. तिथं टॉसला येत नाही टाइमावरती. चला त्यासाठी या टीम केळगर सोळशी विपक्ष टीम तेटली. दीपक आउट झाला आणि संदेश आलाय. पहिला संदेश होता अजून परत संदेश झाला. चला 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 मॅचला सुरुवात करा प्लीज. त्यासाठी या क्वार्टर फायनल ची मॅच होईल तेटली विपक्ष टीम केळगर सोळशी. कोण आहे नॉन स्ट्राईकला? संदेशच येतो पण. ओ खराब थ्रो आहे. 1+1 अशा 2 धावा अर्जित होतीला. नवीन बॅट्समन संदेश गेलेला. हा. सरनेम काय? सिनियर ज्युनियर काय? जुना कोण आहे नवीन कोण आहे? आता नंतर गेला तो सिनियर. दोन्ही फलंदाज अर्थात संदेश संदेश एक ज्युनियर एक सिनियर. हे लोक त्यापैकी पहिला आले ना ओपनिंग त्याला वाईट द्या आपलं ब्लॅक षटक क्रमांक 1 संपले. धावसंख्या मात्र फक्त आणि फक्त 6 धावा. या ठिकाणी पाहिलं गेलं ना तर नक्कीच 51 धाब्यांचं मोठं आव्हान आहे. 6 धाबा फक्त धावफलकावरती लागल्यात. 18 चेंडू आणि 45 धाबा असं मोठं लक्ष मात्र आता टीम असलीच्या समोर आहे. गोलंदाजीमध्ये बदल. गोलंदाज मात्र येत आहेत. कोण आहे बॉलर? बॉलर कोण आहे? सुजल. सुजल गोलंदाजी मार्क वरतून येताना आपल्याला पाहायला मिळतील. सायकलला संदेश सिनियर. ओ इथे मात्र पहा अगदी आडव्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न झाला परंतु चेंडू मात्र जाऊन विसावतोय एसटी रक्षक सागर सुतार यांच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुजल मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतील आपल्याला. हाफ ट्रॅकर चेंडू मात्र येतोय तिथे डेप मिड विकेट क्षेत्ररक्षण सुभाष सुतार मात्र पहा अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय आणि टीम असलेला एका धाब्याने काही होणार नाही. चला टीम केळगर सोळशी विपक्ष टीम तेटली. शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी टॉस साठी याचं आपण. चला नेक्स्ट मॅचचा आम्ही टॉस करतोय. टीम केळगर सोळशी विपक्ष टीम तेटली. दोन्ही टीम चेंडू फटका तर सजला परंतु किती धाबा असतील? डी असेल. यस एकच धाबा असेल. चला आमचे मान्यवर टॉस साठी हजर आहेत. चला टीम तेटली केळगर सोळशीचे कर्णधार आलेत. चला टॉस करून घ्या आयोजन समिती. दोन्ही टीमचे कर्णधार आलेत. चला जावा टॉस करा. चला टीम तेटली. तर आपण तिथे नक्कीच टॉस करतोय. एक मोठी मॅच असेल, बिग मॅच असेल. एका बाजूला टीम केळगर सोळशी, दुसऱ्या बाजूला टीम तेटली. कालच्या दिवसामध्ये टीम तेटलीने चांगला परफॉर्मन्स दाखवला होता आणि आज सकाळच्या दिवसामध्ये मात्र टीम केळगर सोळशीने अगदी बहारदार या ठिकाणी कामगिरी केली. तेटली टॉस विन सिलेक्ट टू द बॉल फर्स्ट. इथे सागरकडे पाहत राहावं असं खऱ्या अर्थानं एसटी रक्षण होत आहे यार. आपला हातून आहे. लाजवाब एसटी रक्षण होत आहे. त्याचबरोबर खतरनाक गोलंदाजी. अगदी शरीर एसटी जर पाहिली ना तर मला वाटतं 22 किलो आहे की काय. त्याच प्रकारचे नक्कीच शरीर एसटी आहे परंतु गोलंदाजी करत असताना जान ओकली जाते. तेच गोलंदाजी केली जाते. सुशल मात्र पुन्हा एकदा अगदी समोरच्या दिशेला हाफ ट्रॅकर चेंडूला पाठवलं. तिथे लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. फेकी पहा अतिशय चांगली झाली. गुड रनिंग बिटवीन विकेट आहे आणि इथे मात्र नक्कीच चांगली रनिंग पाहायला मिळाली. 2 धाबा कंप्लीट झाल्या परंतु इथून पुढच्या मॅचचा जर विचार केला तर तुम्हाला एका दुखाने काही साध्य होणार नाहीये. धावसंख्या फक्त आतापर्यंत धावफलकावरती लागली 11. म्हणजे आता मात्र 2 षटक
आणि तुम्हाला बनवायच्या आहेत 40 धाबा. रिक्वायर्ड रन रेट 20चा गेलाय. घडू शकतंय टेनिस क्रिकेटमध्ये, काहीही घडेल मित्रांनो. क्रिकेट विश्वामध्ये कधीही काही उलटफेर होऊ शकतात. आता मात्र गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय कोण आहे बॉलर भावा? संदीप सुतार, संदीप गुरुजी. यस, इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. गावावरून आलेत का? आणि खास गाभावरून इथे मात्र हो नका जम्प मारू तात्या, कारण टीमला अजून गरज आहे. या ठिकाणी जोश पहा, सुभाष दादा अगदी जम्पच्या तयारीमध्ये होते. आणि ही खऱ्या अर्थानं एक वेगळी एक ऊर्जा आहे. फलंदाज मात्र ज्युनियर संदेश इथे कामगिरी सिनियरची करतायत. एक हाफ बॉलीचा चेंडू होता, पाहिलं थोडस बॅकफुटला गेले आणि त्यानंतर अगदी परफेक्ट फुल पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं आपण हिटमॅनला पाहतो अशा प्रकारचा हा फटका होता पुन्हा एकदा, परंतु आता फटका थोडासा फसलाय. आता डी मध्ये चेंडू जाईल, फक्त 1 आणि 1च धाब असेल, कारण तुम्हाला जे फाईन लेगचं रिझन आहे ना ते डिक्लेअर घोषित आहे. त्यासाठी थोडंसं फ्रंटलाच खेळावं लागेल. चेंडूवरती पहिलाच थोडा अटॅक करावा लागेल. एका धाब्याच्या मदतीने धावसंख्येचा आपण विचार केला तर 18 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपला 18 नंबर जर्सी खऱ्या अर्थानं युनिफॉर्म मध्ये आहे. बॅटच्या रडार हो, वा बाय वा, इनसाइड आउट खोदून काढलाय, कव्हरच्या डोक्यावरतून खेळलाय. धाव बाद होण्याची शक्यता, कारण पाहिलंच नव्हतं नॉन स्ट्राईक एंडला इथे ज्युनियर संदेशने, परंतु थ्रो खराब झाला आणि त्यामध्ये नक्कीच 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धाव्याच्या मदतीने धावसंख्या मात्र 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. अजूनही तुम्हाला 31 धावींची गरज आहे. उर्वरित चेंडू तुमच्याकडे आहेत 9. 2 षटकार, 3 षटकार, 4 षटकार, किती मारले जाणार हा मोठा प्रश्न आहे. चेक. हॅलो हॅलो हॅलो. ओ फुलटॉस हा बोली, इथे मात्र चकवा दिलाय, परंतु तिथे पाठीमागे मात्र सुभाष सुतार सज्ज आहेत. पहा बघता बघता दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या मात्र आपण वाहिली गेली तर 22च्या घरामध्ये जाऊन पोहोचते, परंतु इथे एका दुक्का धाब्यानी आपल्याला गड सर करता येणार नाहीये. त्यासाठी मात्र लढाई जरा जोरदार करावी लागणार आहे. ओ इथे पुन्हा एकदा हाफ बॉली, इथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु तिथे मात्र अबक्या बाहेर मी जास्त प्रयत्न करणारच नाहीये असं सांगितलं जातंय तिथे मात्र, आणि फक्त 1 आणि 1च धाव आहे. पुन्हा मला वाटतं या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन आपण गोलंदाज यांना पाहतोय. संदीप गुरुजी यांना समोरच्या दिशेला अगदी खेळला, तिथे मात्र लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक येतात. पहा दुसरे नाही, इथे नक्कीच पहा विकेट सॅक्रिफाईस केलं जाते. खऱ्या अर्थानं ज्युनियर संदेश स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत होते, परंतु खऱ्या अर्थानं इथे मात्र विकेट आपली गमावून माघारी परत आहेत. न्यू बॅटर आनंद मात्र मैदानाच्या आतमध्ये. टीम खऱ्या अर्थानं केळगर सोळशी विपक्ष टीम तेटली, ही बिग मॅच होणार आहे आणि त्या मॅच साठी दोन्ही संघांनी आपण सज्ज राहायचंय. हॅलो 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 हॅलो. न्यू बॅटर आनंद मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु स्ट्राईक एंडला आपण जर पाहिलं तर संदेश मात्र आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्क वरतून नारायण सुतार एक सिनियर आहेत, परंतु अजूनही चांगली गोलंदाजी करतात. का हप्त्याकरता चेंडू होता, अलाउंड कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय, तिथे मात्र अक्षय सुतार आपल्याला लॉंग ऑन रिझन मध्ये खऱ्या अर्थानं सी कॉर्नर मध्ये नारायण जाधव सॉरी इथे मात्र 1-1 धाव अर्जित केली जाते. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर उर्वरित अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष आहे. नारायण जाधव पुन्हा एकदा एज लागली आहे
सागरच्या अवाक्या बाहेर थोडासा चेंडू डी झोन मध्ये जाईल. फक्त 1 आणि 1 धाव म्हटलं जाईल ना, एक औपचारिकता बाकी आहे, कारण आतापर्यंत फक्त 26 धावा धाव फलकावरती लागल्या. 4 चेंडू आणि 25 धावा असं समीकरण आहे विजयाचं. 4-25. सुरेख चेंडू अगदी ब्लॉकवर स्वतःच्या प्लावतो मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. एक धाव नक्की घेतली जाईल. खऱ्या अर्थानं एक मी म्हटलं ना औपचारिकता, परंतु यानंतरची एक बिग मॅच आपल्या समोर असणार आहे. अगदी हाय व्होल्टेज नामा त्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल मित्रांनो. आज सकाळपासून प्रत्येक टीमने खरंच अगदी वेळेचं सहकार्य केलं आपण सर्वांनी. त्याबद्दल सर्वांचं नक्कीच लाख लाख धन्यवाद मानू आम्ही. इथे मात्र थोडासा डान्सिंग ग्राउंड, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि तिथे 1 नव्हे 2 खेळाडूंना चकवा दिलाय. चेंडू अगदी डान्स करत 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 जाऊन पोहोचला एक्स्ट्रा कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. इथे 4 धावा, परंतु आता मात्र ह्या 4-2-1 धावेला महत्व नाहीये. याचं कारण जवळजवळ 4 चेंडूचा खेळ संपलाय आणि अजूनही तुम्हाला 20 धाब्यांची गरज. येणारे 2 चेंडू आणि क्रिकेटमध्ये धस्सा तर अस्तित्वात नाही. एखादा खराब चेंडू आणि त्यावरती लागलेला षटकार, चांगला फटका आलाय. तिथे मात्र झेलची संधी आहे. एक अगदी परफेक्ट झेल इथे अक्षय सुतार यांच्या माध्यमातून पकडले जातात, कारण एक चांगली टीम वर्क आहे टीम निपाणीची मी म्हणेन. कारण सागर असतील, तात्या असतील, अक्षय असतील, त्याचबरोबर इथे मात्र नारायण जाधव एक सिनियर आहेत. न्यू बॅटर संकेत मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर संकेत मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं शेवटचा चेंडू एक औपचारिकता म्हणावं लागेल इथे. हो येस, इथे मात्र मॅच फिनिश. वेल प्लेड टीम निपाणी. तात्या हार्ड लक बॅड लक टीम शिवशक्ती अचली. दोन्ही संघाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. आपण आलात या स्पर्धेचे घटक झालात त्याबद्दल. आणि टीम निपाणी तात्या यांचं अभिनंदन करूया. आणि पुढच्या मॅच साठी नक्कीच रुख करत असताना मॅन ऑफ द मॅच अर्थातच ओल्ड इज गोल्ड ज्यांच्या बॅट मधून आले तब्बल 3 चौकार 1 षटकारच्या साह्याने 22 धावा तब्बल. आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. अर्थातच सुभाष सुतार तात्या ठरतायत